सलामीवीर योगेश कोहली आणि त्याच्या सोबतीला जितू चोरगे ही सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. कोण पोहोचणार सेमी फायनल मध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तर योगी पाटील यांच्याशी आता कॉन्टॅक्ट झालेला आहे. तर दुसऱ्या डावामध्ये ते आपल्यासोबत जोडले जातील आणि नक्कीच अजय सरांचाही आवाज तुम्हाला या अगोदरच्या लढतीमध्ये ऐकायला मिळाला. उद्या ठीक पुन्हा एकदा 3:30 वाजता अजय सर तुमच्यासोबत जॉईन होतीलच. म्हणजेच आता इनडायरेक्टली मेसेज पोहोचला अजय सरांना की आता रजा घ्यायची आहे. योगेश कोहली आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय की जितू जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. खूप चांगली भागीदारी ह्या दोन सलामी वीरांमध्ये आपण बघितली होती. सामन्याला सुरुवात, पहिलं षटक. ओ मयूर तरे यावेळेला लेंथ बॉल, चांगला चेंडू हाताळला. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना आपल्या षटकाला जय सावरदेव किरवली नांदखेड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट आफ्टर विनिंग टॉस. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय यावेळेला स्वीकारलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला बाउन्स या ठिकाणी प्राप्त केलाय. मयूर तरे वन ऑफ द ग्रेट बॉलर फ्रॉम बीबी स्पोर्ट इताडे आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्पेल त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. योगेश कोहलीला प्रत्येक 6ला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आता या ठिकाणी दिलं जाणार आहे. दीपक पाटील आणि नागेश भंडारी यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. मात्र सध्या तरी सलगचे 2 डॉट बॉल आलेत त्याच्या विरोधात. मयूर तरेचा हा बॉल हलक्या हाताने ड्रॅग केला. शॉर्ट मिड विकेटला एकही फिल्डर नाहीये. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवरती येतोय आणि पहिली धावफलकावरती यावेळेला जोडत असताना बॅटर योगेश ऑफ द मार्क विथ द सिंगल. संघाच्या धावांना सुरुवात होते. मोठा सामना आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. दोन्ही संघांनी 2-2 मॅचेस जिंकलेत आणि क्वार्टर फायनलमध्ये हे दोन संघ पोहोचलेत. जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये पोहोचणार आहे या स्पर्धेच्या. म्हणजेच काय तर ट्रॉफीज पात्र ही लढाई आपण म्हणूया. जो जिंकेल त्याच्या नावी एक ट्रॉफी तर या स्पर्धेतील होईलच होईल. मयूर तरे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल वेगवान होता. जितूसाठी पर्वणी होती मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. स्क्वेअर लेगला बॉलला वळवलंय. एकच धाव त्या ठिकाणी जोडली जाईल आणि दोघेही बॅटर आता एकेका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना 2 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय. विदाउट लॉस 2 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर चांगला होता, सुंदर होता फटका, मात्र गॅप तिथेही शोधता आलं नाहीये. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. वन बाउन्स फॉर द ओव्हर असा इशारा आता अंपायर्सनं त्या ठिकाणी जरूर गोलंदाजाला दिलेला आहे. यापुढे जर बाउन्सर केला तर तिथे तुला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. आणि तसे आपण पाहतोय की थोड्याच दिवसांनी IPL ही सुरू होणार आहे आणि निर्णय विकी पाटील आणि जयदीप पाटील बाबगाव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. एक कसावी ते देखील सिंगल येतात. पॉवर प्लेमध्ये मी म्हणेल तेवढा प्रॉमिसिंग स्कोर नाहीये. किमान एकतरी चौका पॉवर प्लेमध्ये येणं गरजेचं असतो संघाच्या धावफलकाला पुढे नेण्यासाठी आणि चांगली स्टार्ट मिळवण्यासाठी. पहिल्या षटकाचा केस संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 4ला एकही गडी बाद झालेला नाहीये. चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या बीबी स्पोर्ट इताडे संघाची आपण म्हणूया. रिव्हर एंडकडनं गोलंदाजी करत असताना मयूर तरेनं त्याला चांगला सूर गवसल्यात तसं या स्पर्धेमध्ये. भगवान पाटील फॅम टीम बीबी स्पोर्ट इताडे तुम्ही पाहतायत नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम गोलंदाजी करत असताना आणि टॉस जिंकून भरत पाटील आणि राकेश दिघाडकर फॅम टीम बॅटिंग करताना जय सावरदेव किरवली नांदखेड. उद्या शेवटचा ग्रुप तुम्हाला बघायला मिळेल या स्पर्धेतील.
तब्बल 16 फ्रँचायझी 16 संघांना तुम्ही ॲक्शनमध्ये पाहिलं आणि उद्या स्पर्धेच्या नक्कीच चौथ्या रात्रीमध्ये चौथ्या दिवसामध्ये आपण पोहोचणार आहोत आणि तिथे तुम्हाला लढती पाहायला मिळतील. जय जोटिंग देवरुंगच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि जयांश 11 साबतच्या विरुद्ध सानवी 11 आमने. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका ड्राईव्ह केलाय, क्लासिकल फटका, कॅप शोधलाय त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कॅपमध्ये जरी तुम्ही चेंडू ढकलले तरी बापगावच्या मैदानावर तुम्ही 2-2 धावा इझिली पूर्ण करू शकता आणि 2 धावा इथे जोडल्या जातात. तर बजरंग सुतार आणि अक्षय भंडारी बजरंग सुतार आणि अक्षय भंडारी यांच्याकडनं देखील योगेश कोहलीसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. सलगच्या 3 सिक्सरला 500 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, कॅचची संधी होती, ती संधी मात्र दवडली आहे. बॅकअपलाही थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचा आणि अखेर एकच धाव तिथे मिळाली आहे. फायदा तर झाला नाहीये मिसफिल्डिंगचा. आपण पाहतोय धावसंख्या एका धावेने पुढे सरकत सध्या धावफलकावरती 7. जवळजवळ आता 12 वाजायला आलेले आहेत आणि इथे रन चेस करणं कठीण आहे. आपण मागच्या बऱ्याचशा मॅचेस पाहिल्या, 3 मॅचेस पाहिल्या. आज ओम 11 किरवली संघाच्या बॅटर्सनं तर भरपूर नाराज केलं. एक वेळ तर 43 धावा त्यांना चेस डाऊन करता आल्या नव्हत्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये 58 धावांचा पाठलाग त्यांना करता आला नव्हता. ज्या संघानं आज 70च्या वर धावा जोडल्या होत्या तो संघ अक्षरशः चाचपडला अंडर फ्लड लाईट खेळताना. यॉर्कर लेंथ, या वेळेला चांगली लेंथ होती. इथे कीपरकडनं थोडीशी मिस्टेक झाली आहे. असं वाटतं की इथेही कॅच ड्रॉप झाली आहे. ज्या पद्धतीने रिॲक्शन आपण पाहतोय, लगातार 2 विकेट इथे मिळवण्याची संधी, खरं तर एक तर मिळालाच असता. ज्या पद्धतीने विजय केनेनं गोलंदाजी केली, ही स्पर्धा विजय केनेसाठी चांगलीच ठरलेली आहे आतापर्यंत. मग बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, अनुभवाचा पुरेपूर फायदा त्यानं आपल्या संघाला दिलाय. बीबी स्पोर्ट इताडे संघानं ॲज A+ म्हणजे सर्वात प्रमुख खेळाडू म्हणून विजय केनेची निवड केली भगवान पाटील यांनी आणि एक चांगलं बाईंग होतं, चांगली खरेदी होती असंच म्हणूया आपण. फॉर इनकडनं पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलर राईट आर्म ओव्हर द विकेटनं. जीतू समोर, यावेळेला पुन्हा तिसऱ्यांदा बॉल हवेमध्ये. इथे मात्र मिस्टेक होणार नाहीये. विजयला विकेट हवीच होती असं तो सांगतोय आणि अखेर इथे फलंदाज बाद झाला. पहिला धक्का लागतोय किरवली नानकर संघाला. आठ धावा धावफलकावरती आणि एक गडी या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज विजय. आणि अखेर जितू चोरघेला मैदान सोडावं लागलं. फार स्ट्रगल करत होता, एकही बॉल मिडल त्याला करता आलं नव्हतं आणि अखेर त्याच्या खेळीचा अंत होतो. यावेळेला मोठ्या मॅचमध्ये मोठा खेळ तो चांगला साकारू शकला नाही. न्यू बॅटर केतन, मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली भूमिका केतनची आपल्याला बघायला मिळाली. केतन आपण पाहिलं बीबी स्पोर्ट इताडे संघाकडनंच ग्रामीणचं क्रिकेट खेळत आलाय, मात्र आज त्याच्या विरोधात त्याला खेळावं लागतंय. हे असंच असतं ना प्रीमियर लीग, भाऊ भावाच्या विरोधात असतो तर कधी कधी कट्टर विरोधक एका संघामध्ये असतात. हे असं दृश्य आपण बऱ्याचदा पाहिलंय. यावेळेला सॉफ्ट हँड आपण पाहतोय, बॉलला ढकलले कवसला. केतन एक मॅच्युअर क्रिकेटर आहे. या अगोदर काय डाव त्यानं खेळला होता, खरं तर तेवढा वेगवान नव्हता खेळला. 12 चेंडूमध्ये 17 बनवल्या होत्या, मात्र त्या उपयुक्त होत्या. याचं कारण काय तर एका बाजूने विकेट जात होते, डाव पुढे नेण्याची आवश्यकता होती आणि त्या परिस्थितीमध्ये त्यानं त्या 17 धावा जोडल्या होत्या. म्हणजेच काय तर जबाबदारी घेऊन तो खेळत असतो नेहमीच संघासाठी. स्ट्राईकला आता योगेशला देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला सूर गवसला. पहिल्या मॅचमध्ये 26 धावा बनवल्या होत्या, त्याच्यानंतर बॉलिंग चांगली केली. सेकंड मॅचमध्ये आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल केला. या अगोदरच्या मॅचमध्ये अजय कदमच्या विरोधात चांगला तो खेळला. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल उडवला, लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी.
झेल पर्यंत पोहोचला नाही आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. भरपूर मिस्टेक्स पाहायला मिळाल्या विजय केनेच्या या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षकांकडनं आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. चौकार आलाय. नेहमी पुढे तो एक पाऊल समाज सेवक असतोय नेहमी पुढे तो एक पाऊल असा जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल असा जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल हायलाय पॉवरफुल ओ भाई हायलाय पॉवरफुल हायलाय पॉवरफुल ओ भाई हायलाय पॉवरफुल. ज्युनियर नक्षत्रा अक्षय भंडारी आणि रवींद्र भंडारी आणि बजरंग सुतार या त्रिमूर्तीकडनं सलग जर 2 षटकार मारले तर योगेश कोळीला तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. और शगुन का 1 रुपया भी देना आपको. एक रुपया. येस 5,001 चालेल. ओके 5,001. शेवटला शून्य नको. शगुनचा 1 रुपया घेऊया आपण. चला योगेश कोहली सज्ज व्हायचा आता. म्यान में से तलवार तो लेकर कभी से गए लेकिन उतनी अच्छी बल्लेबाजी तो नहीं देखने को मिली. मयूर तर गोलंदाजी करण्यासाठी. मयूर सहा वेगवान बॉल शरीराचा वेध घेणारा होता. थोडासा खाली राहतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण राहिले आतापर्यंत. खरं तर जे सावरदेव किरवली संघाचा नानकर संघाचा हाच प्रवास राहिला. सुरुवातीला ते स्ट्रगल करतात त्याच्यानंतर आक्रमण करतात कारण त्यांच्याकडे मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे. संकेत सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे त्याच्यामुळे ते जास्त दबाव घेत नाहीयेत. मात्र प्रत्येकी मॅचमध्ये संकेत चांगला खेळेल असं नाही आहे. क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा खेळ असो. कोणता एका खेळाडूनं भले 1-2 मॅचेस जिंकवले असतील. यावेळेला पुन्हा एकदा ऑन द राईज ड्राईव्ह केलं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मोरेश्वर सुतार सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सध्या मंचावरून ती स्पर्धा एन्जॉय करतात. आपलंही स्वागत. आणि खूप चांगला खेळ त्यांचा राहिला या स्पर्धेमध्ये. मला वाटतं जो पेंडिंग सामना आहे तो कधी आहे एक्झॅक्टली आता ऑर्गनायझर्स पोहोचवतील. यस उद्या त्यांना खेळायचं आहे. जांभूलपाडा संघाकडनं खेळत आहेत. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. शफल होऊन फटका सजवला. चांगला हाफ ऑलिव्हर घेतलाय. प्रयत्न तर सुरू आहे फलंदाजांचा. गॅप शोधता त्यांना आलं नाहीये. टायमिंग खूप चांगलं जुळतोय. मात्र सध्या तरी आता हे 2 खेळाडू ज्या पद्धतीने खेळतात असं वाटतं एक चांगली भागीदारी बघायला मिळेल. 16 धावा धाव फलकावरती. जवळपास प्रत्येक ओव्हर मागे 6 धावा जोडण्याचा प्रयत्न राहिला. मात्र ह्या रन रेटनं धावा बनवल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर तेवढं मोठं दिसत नाहीये. सो त्याच्यामुळे मोठा फटका शोधावा लागेल. जाणून बुजून आकुडी दिली आहे. योगेश कोहलीची विकेट धोक्यात आहे. झेल पकडली आहे. या मॅच मध्ये एक प्राइज विकेट मिळून देत असताना मयूर तरे फलंदाज बाद होतोय. बिग ब्लो. भरपूर विकेट घेतलेत या स्पर्धेमध्ये. एकाच मॅच मध्ये तर 6 घेतले होते. आणि तसं यंगस्टर गोलंदाजांनी खूप प्रभावित केलं. मग मनोज घाटाल असेल एवई संघाचा त्याच्याही नावी भरपूर विकेट्स आहेत. त्याच्यानंतर
ऋतिक गोडे देखील चांगल्या विकेट घेताना दिसलाय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुल करायचं होतं, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. त्याच्यानंतर आपण पाहतोय आणखी एक मनोज आहे, मनोज पाटील आहे आय थिंक, येस, सांगे मधून तो बिलॉंग करतोय. त्याच्याही नावी भरपूर विकेट्स आहेत. म्हणजे गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. तसे विजय केने असेल या मॅचमध्ये खेळतोय, मयूर तरे असेल, या हायस्ट विकेट टेकर राहिले त्या स्पर्धेमध्ये. आदित्य वाकडेला कोण विसरेल, वन साइड हिरो. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. ओ, पवनसाठी हा बॉल अगदी आपण पाहिलं तर बॉडीवर येणार होता, जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. आपण बऱ्याचदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं की आपण मोस्ट ऑफ बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो, ऑफस्टम्पच्या बाहेरचेही बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की मैदान गोलाकार आहे, सर्वत्र बाउंड्रीज आहेत, 360 मैदान असतं, तुम्ही कुठेही खेळू शकता. तुम्ही मनामध्ये निश्चय करून जर खेळलात तर यश मिळणार नाही. यावेळेला कॅपमध्ये बॉलला ढकलल्या हलक्या हाताने, फक्त एकच धाव तिथे मिळाली आहे. थोडंसं शांत क्रिकेट बघायला मिळाला आत्तापर्यंत बीबी स्पोर्ट इटाळीच्या विरोधात किरवली नांदकरचा. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावर 3 षटकांचा खेळ संपला. 19ला 2 गडी बाद. ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये. योगी पाटील पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आता सज्ज झालेले आहेत. खूप विश्रांती घेतली, थोडीशी हेल्थ त्यांची खराब आहे, त्याच्यामुळे त्यांना आरामही देण्यात आला होता. 3 षटकांचा खेळ संपला आणि 19वा धावफलकावरती 2 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. योगी पाटील काय सुरुवात केली यावेळेला बीबी स्पोर्ट इटाळीनं, कारण या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. हो नक्कीच. आणि आपण जर पाहिलं तर ज्यावेळी शेहेचाळीस धावांना मात्र नक्की त्यांनी डिफेन्स केलं, तिथून मात्र या ठिकाणी बीबी स्पोर्ट इटाळी संघाने मात्र पाठीमागे वळून पाहिले नाही. ही त्याची एक चांगली उपलब्धी आपल्याला पाहायला मिळाली. हो, इथे मात्र फुलटा चेंडू ऑन साईडला मात्र टर्न केला, गॅप पण चेंडू मात्र या ठिकाणी बाहेर चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल फटका होता. यावेळेला आपण पाहतोय फलंदाज केतनच्या बॅटमधून. केतन या अगोदर देखील चांगला खेळला. केतन दे दनादन मारतोय टनटन चौकार. आणि हो नक्कीच आपण मी सुद्धा मात्र यूट्यूबच्या माध्यमातून या अगोदरचा सामना पाहिला होता, ज्याप्रमाणे ओमसाई ओम इलेव्हन किरोली संघाच्या वतीने मात्र पाहिला की केतन पाटीलने चांगली बॅटिंग मात्र प्रस्थापित केली होती आणि पुन्हा मात्र त्याच फलंदाजावरती इथे मात्र या ठिकाणी पाहिल्या तर जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. हो हो, इथे मात्र पाहिलं तर अगदी ऑफस्टिक वरती चेंडूची हाताळणी केली, परंतु या ठिकाणी चेंडू ऑफस्टिक खूपच बाहेर पाहायला बोलतो आणि त्याच अनुषंगाने मात्र दोन्ही हात पंचाची आपल्याला समांतर पाहायला मिळत आहेत. वाईटचा इशारा पहा तुम्ही. रिव्ह्यू सिस्टीम डीआर सिस्टीम घेऊ शकता, परंतु बीमरसाठी आहे. हो, बीमरसाठी तुम्ही DRSचा वापर करू शकता. आणि पंच जर एखाद्या वेळेला डाऊटफुल असतील तर पंचांना ती आपण ऑथॉरिटी दिलेली आहे. यावेळेला मात्र एक धाव तिथे जोडली गेली. गोलंदाज
योगेश गोलंदाजी करण्यासाठी आल्या. चौथ्या षटकामध्ये विजय केनेला थांबवलं गेलं. केतन समोर आहे. पहिल्याच बॉलवर चौकार या ठिकाणी बघायला मिळाला. त्याच्यानंतर वाईट चेंडू येतोय ओव्हर द विकेट न. योगेश डाकी समोर यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न. विकेट किपर डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. धक्का लागतोय तिसरा. 24 ला 3 गडी बाद. दरम्यान या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे पुरस्कर्ते, त्याचप्रमाणे माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेपाडाचे हसमुख व्यक्तिमत्व संतोषजी काकडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागत. त्याच्या समोर तुम्ही कैलास पाटील, आनंदा केणे यांना पाहू शकाल. वेलकम. परंतु काय जबरदस्त मात्र या ठिकाणी कमबॅक पाहिला आपण. हो नक्कीच कमबॅक या ठिकाणी योगेश टाकीचा खूप चांगला होता. यावेळेला आपण पाहतोय केतनला बाद केलं. जो चांगला खेळ साकारत होता. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाल्या 5व्या क्रमांकावरती. आय थिंक संकेत फलंदाजी करण्यासाठी आला, ज्यानं तुफानी डाव साकारला होता. तोच संकेत आता पुन्हा बॅटिंग करण्यासाठी. मात्र याही वेळेला आपण पाहतोय की परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. इथेही त्याला चांगला खेळ साकारावा लागेल. परंतु समीर, तू आजच्या दिवसात खेळ जर पाहिला तर ज्यावेळी जय सावरदेव किरवली नानकर संघ संकटामध्ये होता, त्यावेळी मात्र आज संकेत दलवीने संकट मोचिकाची भूमिका पार पाडली आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला चांगला धावा सुद्धा पाहायला मिळाला. आणि आता सुद्धा मात्र त्याच्याकडून मात्र तीच अपेक्षा आहे, ते म्हणजे जय सावरदेव किरवली नानकर संघाला. धाफलक्यावरती आपण धाबा जर पाहिल्या तर 24 धाबा आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतो योगेश डॉकी. परंतु या ठिकाणी पाहू शकाल यॉर्करचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र फिल्डर तिथे सज्ज आहेत. चेंडू शोधतायत आणि शोधण्यापूर्वी मात्र एक धाव इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. एक मात्र संघ समीर आपण पाहिला की आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केला आहे, सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे, जो अर्थात मंजित मल्हार देवरुंपाडा स्पोर्ट देवरुंपाडा संघानं. आणि त्याचे पुरस्कर्ते संजयजी गोडे सुद्धा मात्र आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. हो यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. कवसला बॉलला पाठवलंय. पवन आणि संकेत या दोन खेळाडूंना भागीदारी करावी लागेल. पार्टनरशिप चांगली करावी लागेल या लढतीमध्ये. स्कोर एकेका धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या 26 धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस सड्डा. मात्र योगी आपण पाहिलं की 40+, 45+ ज्या धावा बनल्यात चॅलेंजिंग टोटल आहे. त्याच्यामुळे आता ही टोटल मी म्हणेल तेवढी खराब नाही आहे, कारण अजूनही काही चेंडू शेष आहे त्या डावातील. संकेत दलवीचं टिकून राहणं गरजेचं असेल मैदानावर. हो नक्कीच. आणि आज बीबी स्पोर्ट इतर संघात सुद्धा आपण जर विचार केला तर त्यांच्या पाठीमागे सुद्धा मात्र आज लक फॅक्टर ऑन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि जय सावरदेव किरुले नानकर संघाचा विचार जर केला तर 2 सामने त्यांनी मात्र नक्कीच कुठेतरी असं वाटलं होतं की मात्र पराभूत होतील, परंतु पराभवाच्या छायेतून मात्र त्यांनी विजयाकडे लक्ष केंद्रित केलं. आणि ही लढत त्यांच्यासाठी मात्र फार महत्त्वाची असेल. किमान तुम्हाला 50पेक्षा अधिक धावसंख्येकडे मात्र पाहावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ मात्र इथून साकारावा लागेल. हो या ठिकाणी डाबा स्टिकवर चेंडूची फेकी आहे. वेगवान चेंडू होता, परंतु चेंडू भरपूर दिशाहीन आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र दोन्ही हात पंचांचे समांतर आपण पाहिले. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 27 वर. योगेशने देखील खूप चांगला खेळ दाखवला पूर्ण स्पर्धेमध्ये आणि आतापर्यंत अनबिटेन आहेत. सलग 2 मॅचेस जिंकून क्वार्टर फायनलमध्ये बीबी स्पोर्ट इताडे संघ पोहोचला आणि एक सामना तर काय कमालीचा जिंकला होता. लो स्कोरिंग डिफेंड केला होता. हो आणि तेच मी मागाशी उल्लेख केला की तिथून मात्र या संघाने पाठीमागे वळून पाहिलं नाही. इथे मात्र टॉपेज आहे. चेंडू आबे स्वतः गोलंदाज योगेश डाकी. चेंडूच्या खाली वाघाची शिकार आणि फलंदाज संकेत दलवी. बॅक टू द डगआउट. बिग विकेट, बिग ब्लो. वाघाची शिकारच म्हणावी लागेल, कारण संकेत दलवी एकदा का बरसला तर मात्र तुफानी खेळ तो साकारतो आणि अखेर त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला योगेश डाकी. लिडिंग एज स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं अलग होत असताना कॉट अँड बॉल अंडर फ्लडलाईट. योगी अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण असतं, मात्र लीला पकडली आहे. 4था धक्का. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी स्पेल राहिलं योगेश डाकीचं. अप्रतिम. प्रशांत चोरगी सुद्धा मात्र या स्पर्धेकडे मात्र बारकाईने लक्ष केंद्रित करतो. देवेंद्र सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे याकडे लक्ष केंद्रित करतोय. परंतु नक्कीच आता मात्र या ठिकाणी सर्वांची नजर लागलेली या सामन्यावरती की कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल, कुठला संघ सेमी फायनलमध्ये आज प्रवेश करेल. एकीकडे पाहिलं तर जय सावरदेव किरवली नानकर संघ आहे, तर दुसरीकडे या बीबी स्पोर्ट इताडे संघ आहे. आणि आतापर्यंत आपण जर विचार केला
तर 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झाला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 4 विकेट्स आतापर्यंत जय सावरदेव नांदकर किरवली संघाने गमावले. म्हणजे अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. समीर, इथून जर 12 चेंडूमध्ये किमान 25 पर्यंत जरी पाहिलं तर एक फायटिंग स्कोर आणि एक चांगली लढत क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल. हो नक्की तो प्रयत्न करावा लागेल. 25 प्लस जावा जोडल्या तर 50 प्लस टार्गेट होणार आणि ते टार्गेट कुठेतरी चॅलेंजिंग होऊ शकतं. फलंदाज तुम्ही पाहतात पवन आणि ललेश जे दोघे देवरुंग संघाकडनं खेळत असतात ग्रामीणचं क्रिकेट आणि चांगली ओळख आहे या विकेटवर कसं खेळायचं. मात्र विजय गोलंदाजी करण्यासाठी आला तोही देवरुंग संघातीलच खेळाडू आहे. म्हणजे या विकेटवर दररोजचा त्यांचा खेळ सुरू असतो. आणि हा सुद्धा एक योगायोग आपण म्हणू शकतो की तिन्ही खेळाडू एकाच गावातील बिलॉंग करतायत. ऑन साईडला मात्र टर्न केला, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्र वेगाने चेंडूवरती आला. तिथे मात्र पवनच्या बॅटमधून आपल्याला एक धाव पाहायला मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहू शकाल आपण 28 वरती जात असताना. हो खरं तर आपण या स्पर्धेमध्ये जर सर्वे करायला गेलो तर मला वाटतं नांदकर एक असं गाव आहे की तिथून 15 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात नांदकरचे. आणि मी तर म्हणेन की त्या गावासाठी एक अभिमानास्पद आहे की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावातील एवढे खेळाडू खेळतायत. हो, इथं मात्र पहा खेळायचं तो ऑन साईडला परंतु बॅटची अगदी टॉपिच लागली आणि स्वतः गोलंदाज विजय केणे चेंडूवरती पोहोचले गेले. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि एका धावेवरती आज समाधानी राहिले. परंतु आजचा दिवस जर पाहिला समीर तर विजय केणे असतील, त्यानंतर आपण जर पाहिलं तर ललिश पाटील असतील, त्यानंतर मयूर तरे असतील, या 4-5 खेळाडू मात्र गाजवला. काय जबरदस्त खेळ त्याचं आपण आज पाहिलं. हायलाईट राहिलंय आजच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ. इथे काय घडले, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि आता या रात्रीमध्ये धाव चोरली आहे. नाही, रात्री चोऱ्या होतातच मात्र इथे तर उजेड आहे. एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचले एका धावेच्या मदतीने 30 आकड्यावरती. रामकृष्ण काकडे यांची भरपूर मेहनत राहिली आहे, कैलास पाटील यांची मेहनत राहिली आहे, तदनंतर आपण पाहतोय लखन पाटील यांची मेहनत राहिली आहे, राकेश दिगाडकर, अनंत केने यांची मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली. या 6 स्टार्सनं करून दाखवलं. पिकअप शॉट पाठवले लॉंग लेगच्या बाहेर, ललेशच्या बॅटमधून येतोय कणकणी चौकार विजय केनेच्या विरोधात. चांगला फटका मात्र इथे पाहायला मिळाला. कुठेतरी मात्र एक वेगळी नवीन संजीवनी मात्र निर्माण करेल. आणि मगाशी जो रामकृष्ण काकडे यांचा विचार केला तर नक्कीच त्यांची एक संकल्पना आहे, जिथे कमी तिथे आम्ही. आणि नक्कीच त्यांनी पूर्णपणे काळजी केली या स्पर्धेमध्ये. पंच पॅनल असतील, कॉमेंट्री पॅनल असेल किंवा आमचे SK एंटरटेनमेंट पॅनल असेल, होईल होईल काही शंका नाही आहे. अजूनही 2 रात्र शिल्लक आहेत किरणजी तले, नो डाऊट. परंतु फटका चांगला आलाय. काल रात्रीचा विचार केला तर पूर्णपणे SK एंटरटेनमेंट टीम जी आपण पाहिली 4 वाजेपर्यंत भारी या ठिकाणी मीटिंग सुरू होती आणि असं वाटतं की आज सुद्धा ती मीटिंग सुरू असेल का. हो, या ठिकाणी मात्र पलटवार, हम भी किसी से कम नाही हे सांगत असताना विजय केने तिथे मात्र दांडी गुल केली आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी डगआउटच्या दिशेने मात्र वाटचाल करावी लागेल. नाही, तुम्ही मीटिंग करा, चर्चा करा, बैठकी करा, मात्र मी माझं काम चांगलं करणार. विजय केनेनं दांडी उडवली आहे, ललेशला मैदान सोडावं लागतंय. तर धाव फलकावरती आपण धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त आज विजय केनेचा खेळ आपण पाहिला. इज अ बॅटर, इज अ फिल्डर, इज अ बॉलर, तिन्ही विभागामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी त्याची आज आपल्याला पाहायला मिळाली. आणि ललिश पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, ऑनसाईडला मात्र टर्न केला, मिडविकेटला फिल्डर सज्ज आहेत. चांगला स्ट्रोक होता परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. दुरीचा प्रयत्न तिथे झाला आहे, रॉंग ऑन फेकी आणि त्याच अनुषंगाने मात्र एकेचं रूपांतर दुरीमध्ये केलं. आणि नक्कीच ज्यावेळी तुम्ही आपण फ्लड लाईटमध्ये धावांचा पाठलाग करतात त्यावेळी मात्र प्रत्येक धाब्याचा मात्र तुम्हाला या ठिकाणी व्याजासह मात्र तुम्हाला नक्कीच परत करावं लागतील. आणि अशा रीतीनं धाव फलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 36, लॉस ऑफ 5 विकेट्स.
इथे थोडंसं मी म्हणेल फलंदाजांमध्ये तालमेल कमी दिसला होता, मात्र अखेर त्या ठिकाणी धावा पूर्ण केल्या. 5 षटकारांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या 36 आहे धावफलकावरती. एस के एंटरटेनमेंट या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. नाही, मेहनत राहिली आणि सध्या तुम्ही ऑन स्क्रीन जे चेहरे पाहतात, मग जय सावरदेव किरवली नांदकरच्या वर जे चेहरे आहेत ते या स्पर्धेचे आयोजक यांनी खूप मेहनत घेतली. हे 6 स्टार्स आणि या बाजूला तुम्ही बघा 3 जे चेहरे दिसतात या विभागाला लाभलेले हे रत्न आहेत. जगनशेठ पाटील, MD साहेब आणि मध्ये जगनशेठ पाटील यांचा सुपुत्र सुजल पाटील यांना तुम्ही पाहतायत. हो, नक्कीच चांगलं योगदान सुद्धा आहे या स्पर्धेसाठी. या त्रिमूर्तीचा आपण विचार केला तर आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आयोजकांना मात्र जी मेहनत या स्पर्धेसाठी केली आणि नक्कीच चहूबाजूने आता मात्र आयोजकांची चर्चा सुद्धा सुरू आहे की प्रतिम या स्पर्धेचं नियोजन आयोजन या सर्व आयोजकांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आमने लोणार प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज. धावफलकावरती 36 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर इथून जर अजूनही 15-20 धाबा जर आल्या तर मात्र एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र पहा, पहिल्या चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये. रोहित गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पुलिक भारकवळ फार एंडकडनं गोलंदाजी करतोय. हो, रोहित हिटमॅन तुम्ही नक्कीच भारतीय संघासाठी पाहिलं असेल की अनेक मोठमोठ्या इनिंग्स त्यांच्या माध्यमातून पाहिले असतील, परंतु हा रोहित गोलंदाजीमध्ये मात्र एखादा करिश्मा इथे दाखविला. इथे मात्र हुक केलाय, फटका चांगला आहे आणि लॉंग लेगच्या डोक्यावरून या ठिकाणी पहा, मोका भी दिया और छक्का भी दिया. क्या बात आहे, जबरदस्त प्रहार केलाय. षटकार रोहितच्या विरोधात आलाय. अगदी बरोबर उल्लेख केला. चला आता प्रेक्षकांकडनं आपण एक पोल घ्यायचा का? आता वेळ आहे तर आपल्याकडे. चला प्रेक्षकांनो, तयार आहेत का तुम्ही? IPL आता थोड्या दिवसाने सुरू होणार आहे आणि एकदा उत्तर द्यायचं आहे. अगदी मनापासून उत्तर द्या. मुंबईचा राजा कोण? आवाज येत नाहीये. मुंबई का किंग कोण? IPL चा राजा कोण? आहा, आता 2-3 नावं आलेले आहेत ऐकायला. आणि दुसरा प्रश्न की या IPL मध्ये पहिला शतक झलकावणार कोण? आवाज येत नाही. चला, जास्त मुंबई इंडियन्सचे फॅन दिसत आहेत. रोहित शर्माचं नाव बऱ्याचदा ऐकायला येतं. कैलास पाटील शांत आहेत मात्र. ते विराट कोहलीचे फॅन आहेत. म्हणजे जे कार्य विराट कोहलीच्या टीमने केलं नाही ते कार्य महिलांनी केलं. RCB VWP नक्कीच स्पर्धा मात्र जिंकली आणि या ठिकाणी पहा पुन्हा एकदा मात्र हुक करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. शत्रक्ष डीप मध्ये आहेत, पकडला झेल आणि झाला या ठिकाणी फलंदाज फेल. विकेट्स वरती विकेट आहे. त्यात रोहितला देखील सफलता मिळाली. भरपूर सफल झाला होता. बॉल थोडासा वर चढला, प्रॉपर मिडल करता आलं नव्हतं त्या ठिकाणी आणि 6वा धक्का लागतोय जय सावरदेव किरवली नांदकरला. ती चर्चा आपली सुरूच होती की IPL आता थोड्याच दिवसांनी सुरू होते आणि अखेर हे साला कप नाम दे आणि अखेर वुमेन्सनं. आणि हरकत नाही, कप छोरी जिते या छोरा जिते, कप तो कप आहे. हो, परंतु 17 वर्षाचा जो नक्कीच त्यांचा जो वनवास होता तो अखेर या सत्रामध्ये मात्र महिलांनी पूर्ण केला. आणि निकिता असं वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये अनंता केणे मात्र नक्कीच पुढे वाटचाल करेल, परंतु नक्कीच त्याने सुद्धा मात्र हवं तशी कामगिरी केली नाहीये. हरकत नाहीये योगी. विराट कोहलीला 17 वर्ष लागले, अनंता केनेला 1च वर्ष लागलंय. बघूया पुढच्या वर्षी. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की विराट कोहलीची तुलना तुम्ही अनंत केणेशी बरोबर करता का? पहा, पहिल्या दिवसामध्ये KPचा स्वप्न भंग झालं. दुसऱ्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर कोणी नव्हता आणि आज असं वाटतं की राकेश देगाडकर आणि अनंता केणे हे मात्र सापड्यात सापडलेले आहेत. हो, जबरदस्त चाबुक शॉट, वॉटर शॉट आणि चेंडू मात्र या ठिकाणी मिड विकेटला मात्र चाललाय. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न आणि फेक पहा, जणू काही या ठिकाणी चंद्रांट्याला मात्र लवकर ते मात्र
पोचायचं ज्या अनुषंगाने त्यांनी फेक केली, परंतु बॅकअपला एक्झॅक्टली फिल्डर होते त्यामुळे ते बचावले. आणि जर असं काही घडलं नसतं तर मात्र अतिरिक्त धाबा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या असत्या. धाफलक्यावरती धाबा आपण पाहू शकाल. 2 धाव्यांनी पुढे जात असताना 44 धाबा. एक बॅटिंग स्कोर मात्र या ठिकाणी निश्चितपणे उभा केलाय जय सावरीदेव किरवले नानकर संघानं. अजून काही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. हा फटका सुद्धा मात्र चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह शॉर्ट एस्टा कव्हरला फिल्डर आहे, थोडीशी मिसफिल्डिंग झाली परंतु रिकव्हर लवकरच केली, परंतु रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र गडी बाद झाला असता, परंतु यष्टीरक्षकानं अर्थात विजय किननं तिथे मात्र थोडीशी चूक केली आणि त्याचमुळे 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाला. समीर नक्कीच मी मगाशी मैदान सोडून थोडंसं बाहेर गेलो होतो, परंतु या स्पर्धेची चर्चा मात्र अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे स्पर्धेचं नियोजन आहे खरोखरच खूप मोठी स्पर्धा या आपल्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आमने लोणार प्रीमियर लीग खर्च आहे तो चर्चा आहे. बिलकुल बिलकुल सही का, आणि चर्चा व्हायलाच हवी. ज्या पद्धतीची मेहनत, जसं आयोजन राहिलंय ठिकठिकाणी, आपण जर मग भिवंडी परिसरामध्ये असो किंवा कल्याणमध्ये असो की बऱ्याचशा चर्चा सुरू आहेत या स्पर्धेच्या. रोहितला देखील 1 विकेट मिळाली, मात्र त्याच्यानंतर संकेत 2 बॉलमध्ये 4 धावा सोडल्यात आतापर्यंत. अक्कू टप्प्याचा बॉल सोडून दिला यावेळेला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर आता 1 धावेने पुढे सरकत असताना आय थिंक आता तिथे काय घडले पाहावं लागेल. हो नक्कीच अनेक प्रकारचे शॉट आपल्याला नवीन नवीन पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे थोडंसं आता एनर्जी ड्रिंक सुद्धा जर पाहिली तर अनेक अनेक नावं आपल्याला पाहायला मिळतात. आणि तसं बीबी स्पोर्ट इत्यादी संघाचे कट्टर जे समर्थक आहेत प्रदीप आज काय फुल फॉर्ममध्ये आहेत, कट्टर समर्थक आहेत. आणि पंचांचा मात्र या ठिकाणी आपण जर विचार केला तर मात्र स्वेअर चेंडूची हाताने तिथे मात्र झाली गेली. चला आपण लगेच फिल्डिंग लावायचे प्लीज. बीबी स्पोर्ट इत्यादी नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स. कारण पंचांकडे तुम्ही कुठलाही मात्र या ठिकाणी आक्षेप उचलू शकणार नाही, कारण पंचाचा निर्णय अंतिम आहे. आणि आमची आयोजक कमिटी सुद्धा सांगतायत की ज्या संघाने जर पंचांकडे मात्र पुन्हा जर वारंवार तिथे आक्षेप उचलला गेला तर त्या संघाला मात्र कुठल्याही क्षणाला मात्र पॅनल्टी लागली जाऊ शकेल. आणि खेळाडूंसाठी महत्त्वाचं आहे तुमची वर्तणूक चांगली ठेवा, कारण येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये आता ही तर सीझन पहिलीच आहे, अशा भरपूर सीझन येतील. आणि बघा जर जो कोणी वाईट कृत्य करेल त्याला नेक्स्ट सीझनला कदाचित निलंबित करण्यात येईल. हो त्याच्यावरती बॅन सुद्धा लागू शकतो. इथे मात्र फटका चांगला आहे, पुल केला आहे, फटका हवेत आणि झेल पकडण्याचा तिथे मात्र प्रयत्न झाला होता, परंतु झेल ड्रॉप आणि चेंडू मिडविकेटच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी चौकार. म्हणजे ज्या अनुषंगाने अरबी सौद्यामध्ये सुद्धा मात्र एवढे कडक नियम नाहीत, तेवढे कडक नियम या आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एक फॅटिंग स्कोर नक्कीच उभा केला आहे. 51 धाबा 6 षटकाच्या समाप्तीनंतर जोडल्या गेल्या जय सावरीदेव किरोली नानकर संघानं. आणि टॉप 4 मध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी बीबी स्पोर्ट इत्यादी संघाला इथून 52 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच नक्कीच एक फायटिंग टोटल. हा बॅटिंग कार्ड तुमच्या समोर. एकच जो बॅटर होता पवन, ज्यानं दुहेरी अंकामध्ये धावा बनवल्या, मात्र सर्वांचं योगदान तेवढं मोठं राहिलं नाही आणि एकूण 51 धावा बनवल्या. 52चं टार्गेट आहे. आपण या अगोदर उल्लेख केला होता की प्रदीप एक भरपूर मोठा पाठीराखा बीबी स्पोर्ट इताडे संघाचा आहे. मात्र बीबी स्पोर्ट इताडेच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा चांगला खेळ प्रतिस्पर्ध्याचा झालाय तेव्हा तेव्हा एनर्जी ड्रिंकचा सहारा त्याने घेतलाय. म्हणजेच काय तर प्रतिस्पर्धी संघाने चौकार मारला, षटकार मारला, तो त्यावेळेला नेमका एनर्जी ड्रिंक घेतोय. नाही घेणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो की ज्यावेळी आपण एखाद्या उत्सवाची वाट पाहत असतो समीर, त्याच उत्सवाची या विभागातील सर्व खेळाडू मात्र आतुरतेने वाट पाहत होते आणि तो क्षण आज नक्कीच अनुभवत आहेत. आणि त्यामध्ये प्रदीप नक्कीच फुल एन्जॉय करतोय. एन्जॉय करणं गरजेचं आहे. तुम्ही बॉलिंग कार्ड्स, बॉलिंग मार्क्स पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये एकही विकेट्स मात्र गमावली नव्हती. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर विजय किरणनं तो षटक हाताला 9 धावा खर्च केला, गडी 1 बाद केला होता. तिसऱ्या षटकामध्ये आपण पुन्हा एकदा मयूर तरेला पाहिलं, तरी 5 धावा खर्च केला, गडी बाद केला 1. त्यानंतर आपण चौथं षटक पाहिलं योगेश डाकीचं, त्यांनी 8 धावा खर्च केला, गडी 2 बाद केले. विजय किरण पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आले, 5व्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला, गडी 1 बाद केला.
आणि शेवटच्या षटकामध्ये रोहितने तब्बल 15 धावा खर्च केल्या आणि त्याला मात्र एक सफलता मिळाली. क्या बात आहे. नवनाथ पवार आणि भागेश पाटील याचकडनं पारितोषिक आहे. जर एखाद्या फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर त्या फलंदाजाला तब्बल 2100 रुपयाचा कॅश पारितोषिक दिले जाणार आहे. ना असू द्या, सर्व धर्म समभाव गरजेचा आहे. कारण आपल्या संघासाठी खेळतायत, आपल्या गावासाठी खेळतायत, आपल्या नावासाठी खेळतायत आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवणं गरजेचं आहे. मग ऑनलाईन कॅश पेमेंट असेल, नो प्रॉब्लेम. चला, सलामी जोडी तुम्हाला पाठवायची आहे. 52 धावाचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. एक जबरदस्त फायटिंग स्कोअर मात्र या ठिकाणी निर्माण केला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. परंतु आजच्या दिवस रात्रीचा खेळ जर केला तर सर्वात अपसेट मोमेंट कुठला असेल तर आज प्रशांत बजागेने आज आम्हाला खूपच नाराज केलं. हो नक्कीच, एसके एंटरटेनमेंट असेल किंवा आमचा कॉमेंट्री पॅनल असेल, असं वाटलं होतं की आज नक्कीच प्रशांत बजागेची जी बॅट आहे ती मात्र तलपणारा होती. परंतु तसं काही घडलं नाहीये. म्हणजे मला आता मी नक्कीच म्हणू शकतो की ते फक्त एकच कार्य करू शकतात. एसके एंटरटेनमेंट साठी ती सेवा देऊ शकतात. यापुढे काही करू शकत नाहीयेत. सलामी जोडी खेळपट्टीवरती विजय केने विद नवनाथ भोईर. दोन सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतात आणि षटकाला सुरुवात करतायत या ठिकाणी जय सावरीदेव किरवली नांदकर संघाच्या वतीनं ललेश पाटील, ज्यांनी ओम 11 किरवली संघाच्या विरोधात जबरदस्त मात्र भेदक मारा केला आणि त्यांच्या स्वप्नांवरती पाणी पडण्याचं कार्य त्यांच्याकडून मात्र पाहायला मिळाले. परंतु विजय केने काय जबरदस्त आज खेळ त्याच्या वतीने पाहतोय. कालचा दिवस रात्रीचा खेळ जर पाहिला तर बलवंत दलवीनं गाजवला आणि आज विजय केने जबरदस्त कामगिरी करतोय. ओव्हर द विकेटने मारा करेल. 2 फिल्डर डीपमध्ये आहेत. लॉंग ऑन आणि तदनंतर मिड विकेटला डीपमध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळू शकेल. ऑफ साईडला तुम्ही पाहू शकाल शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर आहे, शॉर्ट कव्हरकडे एक फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफकडे फिल्डर तैनात आहेत. आणि इथे मात्र पहा, पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न, परफॉर्म डिलिव्हरी होती. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावरती हुक करण्याचा प्रयत्न विजय केनेने केला. परंतु या चेंडूचा उत्तर मात्र एक्झॅक्टली विजय केनेकडे नव्हता आणि त्याच अनुषंगाने पहिला चेंडू मात्र निर्धावाने हाताळला. ऑन साईडला पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट आहे आणि या 2 फिल्डर अगदी डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, लो फुटा चेंडू ऑन साईडला टर्न केला आहे, परंतु लॉंग ऑन द क्षेत्रक्षक तिथे मात्र चेंडूवरती पोहोचला. थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याच अनुषंगाने एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपलं पाहिलं आणि 2 धावांना विजय केनेने आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाचं अकाउंट मात्र त्या ठिकाणी ओपन केलं. जो जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. इथून मात्र एक ट्रॉफी थाटामाटानं आपल्या गावामध्ये संघ मालकाच्या घरामध्ये नक्कीच घेऊन जाणार. मग केरोली संघ असेल की बेबी सोनिताडे संघ असेल. स्लाइस केला चेंडू गॅप मधून कव्हर पॉइंटच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय. जबरदस्त क्लासिक फटका, 4 धावांसाठी हा चौकार. अगदी वाईट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठं गॅप तिथे शोधलं गेलं आणि त्या गॅप मधून चेंडू मात्र निघून जातोय. ज्याप्रमाणे एखाद्या सुईतून आपण धागा होतोय त्या अनुषंगानं या फलंदाजाने हा चेंडू मात्र त्या ठिकाणी या गॅप मधून बाहेर काढलं आणि हेच तर वैशिष्ट्य राहिलं. आज पूर्ण दिवस रात्रभर विजय केनेचा क्लास आज पाहायला मिळाला आणि त्याच क्लासमध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त कॅम्ब्री आज बेबी स्पोर्टी संघासाठी त्याच्याकडून पाहायला मिळाली. या ठिकाणी पहा, फलंदाज नक्कीच कुठल्या प्रेशरमध्ये नाही आहे, परंतु गोलंदाजावरती दडपण थोडं आपण पाहिलं आणि त्याच अनुषंगाने चेंडू डाबा स्टिकच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मात्र हाताला निघाली ललिश पाटीलनं आणि 10 फलकावरती आपल्या धावा पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद 7.
52 धाबांचा पाठलाग करत असताना 36 चेंडू आणि 52 धाबा जो संघ जिंकेल तो संघ मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करेल, सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. ललिश पुन्हा एकदा व पुन्हा आता लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीचे आहे. हा चेंडू उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर पाला मिळाला. म्हणजे ललिश पाटीलने मात्र तिथे निर्धार केला आहे की विजय केनेच्या रडारमध्ये चेंडू टाकायचं नाही, त्याच्या समोर चेंडू आपल्याला टाकायचं नाहीये, थोडंसं मात्र त्याच्यापासून दूर चेंडू ठेवायचा आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र लगातार हा दुसरा स्वेअर चेंडू त्याच्या या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. याकडे मात्र तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. हो पुन्हा मात्र खराब चेंडू. आता मात्र नो बॉल आहे. जी खेळपट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडूच्या हाताने झाली आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. हा दडपण आहे ललिश पाटीलवरती, कारण समोर आहे विजय केने. दोन्ही खेळाडू एकाच संघाच्या माध्यमातून आपण खेळताना अनेक वर्ष पाहिलेले आहेत. एकाच गावाला दोन्ही खेळाडू बिलॉंग करतायत, परंतु आता मात्र एकमेकांसमोर मात्र नक्कीच लढतायत, झगडतायत. आणि त्याच अनुषंगानं वर्चस्व आपण जर पाहिलं तर फलंदाज विजय केनेचं राहिलं, कारण ललिश पाटीलकडे मात्र वारंवार या ठिकाणी आपल्या चुका होताना पाहायला मिळतात. फ्रीट चेंडू आहे त्याच्यावरती एकदा मोठा फटका पाहायला मिळेल का? मोठा फटका जर नक्की झाला. इनफिल्डला बेट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त मिळाली, 1700 चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतायत. दोघांच्या मध्ये जाऊन चेंडू सेफ लँडिंग झाला आणि पाहता पाहता 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे धाबांचा रन चेस होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धापलकावरती धाबा आपण जर पाहिल्या तर बिनगडी बाद 11 धाबा. किंग स्कोरर आमचे अल्पेश गायकवाड काय जबरदस्त कामगिरी करतायत. अगदी आपल्या बोटाची जादू सजवत असताना अगदी उगाच त्यांना नाव दिलं नाही किंग. हो नक्कीच काल पहाटेचे 4 वाजले आणि या ठिकाणी मात्र नक्कीच त्यांची मिटिंग सुरू होती. या ठिकाणी पहा सॉफ्ट पार्टनर ड्राईव्ह केलाय आणि शॉर्ट कव्हर चा मात्र 76 चेंडूवरती पोहोचत असताना एक धाव तिथे मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण केली. जबरदस्त खेळ. तीन चेंडूमध्ये जर 3 षटकार कुठल्याही फलंदाजाने लगावले तर अतुल सुरेकर याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. हो नक्कीच ऑनलाईन असेल किंवा कॅश प्राईज असेल, नो डाऊट. आणि आमचे भागेश पाटील यांच्याकडनं सौकरची हॅट्रिक पूर्ण केली तर 1100 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. भारतीय वेळेनुसार आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली 12 वाजून 38 मिनिटं झालेले आहेत, परंतु शेअर मार्केट आता गरम झालं आहे. होणं गरजेचं आहे, कारण आपल्या विभागातील खेळाडूंचं प्रोत्साहन सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. आणि या पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर ज्यावेळी जय सावरदेव व नांदकर किरोळी संघ मात्र फलंदाजी करतो त्यावेळी मात्र या संघानं फक्त 4 धाबा जोडल्या होत्या आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना या ठिकाणी बीबीस्पोर्ट इताडे संघानं कुठलाही गडी न गमावत असताना 13 धाबा जोडल्या. 52 धाबांचा पाठलाग करत असताना आमचे ऑनलाईन स्कोरर पाहिलं तर अतुल सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी करत आहेत. आणि सध्या मात्र नक्कीच चटपटाचा मात्र आनंद घेत असताना त्यांच्या समेत आहे अल्पेश गायकवाड. एन्जॉयमेंट टुर्नामेंट आहे आमने लोणार प्रीमियर लीग 2024. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आपण पाहिल्या. 52 धाबांचा पाठलाग करतात. येणारे अजूनही 30 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 39 धाबांची आवश्यकता. चला आपण स्पीडअप करूया. जे आपण आज सामने पाहिले मित्रांनो, सी ग्रुपमधील सामने पाहिलेले आहेत. उद्या डी ग्रुपचे तुम्हाला सामने पाहायला मिळतील. उद्या ठीक 2:15 वाजता दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायचं आहे. जय झोटिंग देवरुंग विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडा. आणि इथे मात्र पहा, जर 3 चेंडूमध्ये कुठल्याही फलंदाजाने 6 धाबा जरी जोडल्या तर बीबीस्पोर्ट इताडे संघाच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. इथे मात्र जबरदस्त फटका आणि चेंडूला पाठवलं अगदी बाकडं स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार, परंतु त्यांची एक अट आहे की प्रत्येक चेंडूवरती 2 धाबा आल्या पाहिजेत. हरकत नाही. चला आज तुमच्या सर्व अटी आम्हाला मान्य आहेत, नो प्रॉब्लेम. नाही गरजेचं आहे. काल जयेश मात्रे तुम्ही पाहिले असेल ऑन फायर होते, त्यांनी सुद्धा मात्र खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवला आणि आज बीबीस्पोर्ट इताडी संघाचे समर्थक फायर आहेत.
कारण हा उत्सव आहे आमने लोणार परिसराचा. प्रीमियर लीग आपण इथे एन्जॉय करतोय, कारण या स्पर्धेची आतुरतेने मात्र वाट पाहत होते आणि तो क्षण मात्र या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय. इथे मात्र टॉपे चेंडू अभे शॉट पाहिजे क्षेत्राच्या चेंडूकडे पाहण्याचा प्रयत्न करतोय. वॉट अ कॅच! काय जबरदस्त झेल तिथे मात्र या ठिकाणी पकडला आहे, कारण त्याला सुद्धा माहिती आहे पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि अखेर शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी आपली ओंजल उघडली आणि त्या ठिकाणी मात्र हा झेल कैद केला आणि फलंदाज नवनाथ भुईरला आता मात्र या ठिकाणी माघारी जावं लागेल. पहिला धक्का लागत असताना बीबी स्पोर्ट इताडी संघाला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल राहुल थळे होते लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज राजकुमार पाटील आलाय, लेफ्ट आर्म बॅटर आहे आणि राजकुमारनं या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी केली होती ओम 11 किरोली संघाच्या विरोधात. आणि त्याचवेळी त्याला बडोरची दिली, फुलटा चेंडू होता आणि त्या ठिकाणी पाहू शकाल अगदी शॉर्ट मिड विकेटला मात्र या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली आणि एक धाव तिथे मात्र घेण्याची संधी मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा दहा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच आपण डी ग्रुपची चर्चा करत होतो. उद्या टीक 2:15 वाजता जय जोटिंगदेव देवरुंग संघ आणि गिरीश माइलेवर आमनेपाडा या दोन्ही संघांना मात्र रिपोर्टिंग करायची आहे. आणि दुसरा सामना असेल जयांश 11 सावध विरुद्ध सानवी 11 आमने. हे एकूण 4 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि जो अंतिम दिवस आहे त्या अंतिम दिवसामध्ये जे आपण क्वालिफायर मॅचेस आहेत, 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल आणि 1 प्रेक्षणीय लढत, पीटीसी स्टार आणि आमने लोणार स्टार अशी लढत तुम्ही पाहणार आहात. जबरदस्त या स्पर्धेचं मॅनेजमेंट आमच्या 6 स्टार आयोजकाने मात्र केलेलं आहे. आणि उद्या आपण जर पाहिलं तर एक क्वार्टर फायनलची लढत सुद्धा असणार आहे. श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा विरुद्ध विरेन स्पोर्ट यवई. आणि हा सामना उद्या तिसरा सामना असेल. कम्प्लिटली आपण 5 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा षटकाचा किल मार्गस्थ आणि आतापर्यंत 19 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आहे आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स राहुल थळे याने मात्र प्राप्त केली. जबरदस्त कमबॅक केलाय, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्यानंतर विकेट्स त्यांनी प्राप्त केली. ओ या ठिकाणी पाहू शकाल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडूच्या हाताळली आणि त्या चेंडूचा पाठलाग करिता राजकुमारनं प्रयत्न केला होता, परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. आणि एक मैदानाच्या वस्तीचे राहिलेलं आहे. मध्यरात्रीपर्यंत सुद्धा मात्र पाहिले तर अनेक संख्येने क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि अजूनही आपण जर पाहिलं तर भरपूर संख्येने ऑनलाईनच्या माध्यमातून क्रीडा रसिक ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. कारण ही स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे स्वाभिमानाची. आमने लोणार प्रीमियर लीग पर्व पहिलं. इथे मात्र पाहू शकाल अगदी खेळायचं होतं लॉंग ऑफला, परंतु चेंडू मात्र पाहिलं तर अगदी कव्हर पॉईंटला निघून गेला. जणू काय बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली असावी, टायमिंग परफेक्टली जुळलं नाही. इनफिल्डला देखील त्याला बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव तिथे मात्र पूर्ण झाली. असं वाटते की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळी छाप सोडून जाईल, त्यात काही शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर आजच्या दिवसामध्ये, आजच्या दिवस रात्रीमध्ये चांगला खेळ प्रस्थापित करून मात्र इथपर्यंत आज पोहोचलेले आहेत. आणि पाहिलं तर बीबी स्पोर्ट संघाला मात्र ही स्पर्धा सोडायची नाहीये आणि जय सावरदेव किरोली नानकर संघाला मात्र हा सामना गमवायचा नाहीये. चेंडू गॅप मधून जबरदस्त डिलाइट कट, वॉट अ स्ट्रोक. या फटक्यामध्ये ताकदीचा कमी वापर केला, युक्तीचा जास्त वापर केला आणि चेंडू सरळ पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने निघून गेलाय. 4 धाबांसाठी चौकार. अब तक 25 धावा फलकावरती फक्त 1 विकेट्स मात्र बीबी स्पोर्ट इताडी संघाने गमावलाय. आणि 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. ललिश पाटीलने पहिल्या षटकात पहिलं पॉवर प्लेचं केलं, पाहिलं आपण 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आणि दुसऱ्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर राहुल थलेनं 1 सफलता प्राप्त केली होती, परंतु 12 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता मात्र विजयासाठी 24 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 धाबांची आवश्यकता. प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहू शकाल खंडू घरत
हे सुद्धा मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतायत. चोवीस चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 27ची आवश्यकता आहे. आणि तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात करेल राकेश दिगाडकर उर्फ रॉकी. हा रॉकीने आज विकेट हॅट्रिक पूर्ण केली. सर्व युवकांना लाजवणारा परफॉर्मन्स आज आपल्याला राकेश दिगाडकरने पाहायला मिळाला. कारण आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये 3 विकेट हॅट्रिक पाहिल्या, 4 विकेट हॅट्रिक पाहिल्या. पहिली विकेट हॅट्रिक आदित्य वाकडेने पूर्ण केली होती. दुसरी विकेट हॅट्रिक राकेश दिगाडकरने पूर्ण केली. तिसरी विकेट हॅट्रिक विजय किरणनं पूर्ण केली होती. आणि चौथी विकेट हॅट्रिक ललिश पाटीलने पूर्ण केली होती. म्हणजे खेळपट्टी जर पाहिली तर फलंदाजांसाठी आणि गोलंदाजांसाठी मात्र लाभदायक आहे. फुलटा चेंडू तो ऑफ साईडला मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. अगदी डीप कव्हर पॉईंटला मात्र फिल्डर तैनात आहेत. चेंडू फेक करीपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आज राजकुमार मात्र ज्याच्याकडे अनुभव आहे तो अनुभव आता मात्र पूर्णपणे झोकत असताना विजय केनेच्या सोबतीला. कारण विजय केने आक्रमकता तिथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि राजकुमार त्याला मात्र साथ देत असताना हो नक्कीच या अगोदर 24 मध्ये 27ची आवश्यकता होती. आता 23 मध्ये 25ची आवश्यकता आहे. हो म्हणजेच आपण पाहतोय की खेळाडूंपेक्षा पाठीराख्यांच्या डोक्यामध्ये जास्त टेन्स सुरू आहे सध्याच्या घडीला. कारण सामना मोठा आहे. जो हो. जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. राकेश दिगाडकर यावेळेला लॉफ्ट केला समोर. ओव्हर द बॉलर इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. क्लासिकल सिक्सर. बेबी स्पोर्ट येताना संघानं राजकुमारवरती का बोली लावली त्याचा प्रत्यय तो मात्र या ठिकाणी देत असताना. आणि तसे आपण जर पाहिलं तर राजकुमारनं मात्र एक काल गाजवला. तो त्याच्याकडे अनुभव आहे, तो त्याच्याकडे टॅलेंट आहे. तो टॅलेंट सर्व काही या फटक्यामध्ये पाहिलं आपण. पहा लॉंग ऑफला मात्र क्षेत्रशी तैनात होते, परंतु चेंडू त्यांना मात्र टाटा बायबॅक करत निघून गेला. आणि ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो मोठा फटका मात्र राजकुमारच्या बॅटमधून पारवला. 6 धावांसाठी षटकार. हल्ला चढवला. स्ट्रेट हिट. अशा प्रकारचे सरळ षटकार मारणं कठीण गोष्ट आहे. मात्र यावेळेला ते सहज सोप्पं करून दाखवलं राजकुमारने. बऱ्याच वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि सध्या तो खेळ ज्या पद्धतीने साकारतोय अनुभवाचे बोलच म्हणावे लागतील मैदानामध्ये. ओव्हर द विकेटनं राकेशचा हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला. याही वेळेला वेट करत असताना खेळण्याचा प्रयत्न. आणि एका बाजूला विजय म्हणजे दोन्हीही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. आता त्यांना इथून ठाऊक आहे की डाव कशा पद्धतीने पुढे न्यावा. धावसंख्या तुम्ही पाहताय 33 वर 52चं लक्ष पार करत असताना आपण पाहिला काल मंचित मल्हार संघानं यावेळेला आय थिंक समथिंग ह्याच धावा बनवल्या होत्या. मात्र त्या धावा चेस झाल्या नव्हत्या. हो आय थिंक 56 धावा त्या संघाने जोडल्या होत्या. परंतु या ठिकाणी मात्र राजकुमारचे विकेट धोक्यात आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र पवननं हा झेल संपादित केला. आणि अशा रीतीने बेबी स्पोर्ट इताडे संघाला हा दुसरा धक्का लागत असताना. आणि एक क्षण असं वाटलं होतं की कालच्या दिवसामध्ये 57 धावांचा मात्र पाठलाग जानू स्पोर्ट इताडे संघ मात्र सहजपणे करेल. परंतु अंडर फ्लडलाईटमध्ये मात्र तो संघ बिखरला गेला. आणि आता मात्र आजच्या रात्रीचा विचार केला तर 52 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बेबी स्पोर्ट इताडे संघ पाहायला मिळतोय. आजचा हायलाईट खरं तर आपण पाहतोय की विजय केनेचं ते अर्धशतक शून्यावरती कॅच सोडल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय जीतू. समीकरण आता 19 धावा अजूनही जोडायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील ते 20 आणि 19 म्हणजे लेस दॅन रन बॉल इक्वेशन फलंदाजांसाठी थोडंसं सोपं झालंय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे समीर, कधी काही घडू शकेल. जर इथून अजूनही मात्र जर विजय केनेचे विकेट जर मात्र स्वस्तात जर इथे सावरुदेव किरोली नानकर संघाने प्राप्त केले तर मात्र मॅचमध्ये मजा येऊ शकते. आणि तो प्रयत्न रॉकीला करावा लागेल. आणि रॉकीने आज आपण जर पाहिलं तर विकेट टेकर गोलंदाजी केली आहे. कारण एक विकेट हॅट्रिक सुद्धा त्याने पूर्ण केली. आणि या ठिकाणी पाहू शकाल राजकुमारची सफलता सुद्धा मात्र त्याला प्राप्त करता आली. न्यू बॅटर इज जीतू पाटील. हो या ठिकाणी दांडी गोल माश ऑन आहे. आणि ते मात्र दाखवत असताना रॉकी अर्थात राकेश दिगाडकर जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. जीतूला देखील मैदान सोडावं लागेल. ऑफस्टिकला उखडणारा बॉल होता आणि बॅक टू बॅक 2 खेळाडूंना त्यानं बाद केलं. 33ला हा तिसरा धक्का आपण पाहतोय. पुन्हा एकदा पलटवार. आणि हा दृश्य पहा, दांडी गोल झाल्यानंतर मात्र जितू पाटीलचे हात जे आहेत ते मात्र डोक्यावरती पाहायला मिळाले.
म्हणजे नेहमीचपणे आपण ऐकतो की सांप गुजरने के बाद लकीर पिटने से क्या फायदा. कुछ नाही फायदा. दिवा विझल्यानंतर तेल टाकून काहीच अर्थ नसतो. विकेट त्या ठिकाणी गेली आणि आता पुन्हा एकदा पलटवार झालेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मयूर तरे मैदानामध्ये एंटर झाला. आज गोलंदाजी मयूर तरेनं खूप चांगली केली आहे, मात्र आता फलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर सोपवली आहे. समीकरण तेवढं कठीण नाही आहे. प्रत्येक बॉलवर सिंगल धाव जरी आली तरी बीबी स्पोर्ट इताडे संघ सहजगत्या सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतात. परंतु राकेश दिगाडकर उर्फ रॉकी आज या स्पर्धेमध्ये दुसरी विकेटचा हॅट्रिक पूर्ण करेल का. बॅक टू बॅक 2 सफलता त्याने प्राप्त केल्या. पहिला राजकुमारला त्याने माघारी पाठवलं, तदनंतर जितू पाटीलला त्याने माघारी पाठवलं आणि आता मात्र मयूर तरे आहेत. मयूर तरे मात्र या शेड्यूलचा कशा प्रमाणे सामना करेल. ओ फटका हवेत होता, परंतु फिल्डर डीप मध्ये आहेत. मिडविकेटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली. ज्याप्रमाणे मयूरनं मागच्या सामन्यामध्ये 6 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, 2 धाबा त्याने मात्र फक्त खर्च केल्या आणि नक्कीच ती त्याची खेळी मी तर म्हणतो की पूर्ण सोनाला पाडा गावामध्ये स्टेटसवरती मी पाहायला मिळाली आणि होणं गरजेचं आहे समीर. हो डेफिनेटली. आपल्या गावचा खेळाडू आता एका फ्रँचायझीसाठी खेळतो, इथून पुढे मोठ्या स्पर्धांमध्ये जाईल. म्हणजे कुठेतरी त्या खेळाडूला मोटिवेट करणं गरजेचं आहे. म्हणजे गावातील जेव्हा पाठराखण तुम्हाला मिळेल ना, तेव्हा तुम्ही कुठेतरी यशाचं उंच शिखर गाठाल. मात्र त्याच्यासाठी तुमचे पाय जमिनीवर राहणं गरजेचे आहेत. हो आणि आणि मला नक्कीच एक आठवण होते की खरोखरच अनंत केणे यांनी सुद्धा मात्र आपल्या गावामध्ये अनेक यंगस्टार घडवले. त्यामध्ये नक्कीच मी नाम उल्लेख करू शकतो. त्यामध्ये सूरज केणे असतील, योगेश भालेकर असतील आणि आज नक्कीच भावाले गावाचं ते नाव लौकिक करतायत. आणि त्यामध्ये मी तर म्हणेन की 80% मात्र योगदान कोणाचं असेल तर अनंत केणे यांचं योगदान असेल. आणि अशा गोष्टी होणं गरजेच्या आहेत. तर आपल्या पाठीमागे एखादा लेजंड खेळाडूचा मात्र नक्कीच पाठीवरती जर हात असेल तर नक्कीच आपण कुठल्याही दिशेने किंवा कुठल्याही खेळामध्ये आपण नक्कीच नाव लौकिक करू शकतोय. चांगला उल्लेख केला. आणि तसंही तुमच्या संघामध्ये ज्या वेळेला सिनियर क्रिकेटर असतो त्या सिनियर क्रिकेटरची रिस्पेक्ट होणं गरजेचे असते. भले आता त्याचा खेळ चांगला आहे किंवा वाईट आहे, त्यापेक्षा त्या खेळाडूला तुम्ही रिस्पेक्ट किती देता, त्याने किती क्रिकेट खेळलंय, त्याला किती महत्त्व देता, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. हो पण सध्याच्या घडीला तशा घटना घडत नसतात, कारण हा कलियुग आहे. कारण आपण नेहमीच पाहतो की आपण सांगतो की एखादा सरडाप्रमाणे रंग बदलला, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिले तर सरडापेक्षा जास्त मानव रंग बदलत असतात. हो नक्कीच. आता पाठीराख्यांना टेन्शन मध्येच टाकलेला आहे. बीबी स्पोर्ट इताडेच्या खास- 2 फलंदाज बाद झालेत. खास करून प्रदीप टेन्शन मध्ये आहे, कारण त्यांनी आज नक्कीच हेनिकॅन जी एनर्जी ड्रिंक आहे त्याचं जास्त सेवन केलेलं आहे. चला आपण स्पीडअप करूया, जास्त वेळ घेऊ नका. संकेत दलवीने काय हेनिकॅन आणला आणि त्याच्यावरती मात्र अनेक आमचे क्रीडा रसिक सुद्धा मात्र फॅन झाले. एनर्जी खूप त्याच्यामध्ये आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांचीच गरज आहे. म्हणजे बॉल टू रन इक्वेशन. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा ललेश पाटील इथे मात्र हुक केलाय आणि चेंडूला पाठवला फाईन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. खराब चेंडू यावेळेला बघायला मिळाला. हा ट्रॅकर आणि त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. चौकार या ठिकाणी. ललेश आज विकेट टेकर राहिला, मात्र रन्स भरपूर लीक त्यानं केल्यात या स्पर्धेमध्ये. मग अवांतर धावा असेल किंवा खराब चेंडूंची हाताळणी असेल, त्याला थोडंसं थांबवलं होतं, त्याचा एंड बदलला. पहिलं षटक मला आठवतं की त्यांनी VIP डाईज एंड कडनं केलं होतं, मात्र यावेळेला आता त्याला फार एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी आणलं आणि पहिलाच खराब बॉल. मयूरने आज बॅटिंगमध्ये चमक दाखवली आहे. आणि मयूर सांगतो की मी फक्त एज अ बॉलर नाही तर मी एक परफेक्टली अष्टपैलू खेळाडू आहे, एज अ ऑलराऊंडर आहे. कारण या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त विकेट्स मिळवण्याचा त्यांनी बहुमान आज पटकावला. या स्पर्धेमध्ये तब्बल 9 विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र चमकदार कामगिरी त्याची आपण पाहत आहोत. ज्युनियर
मयूर तरे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं की सर आपण मयूर तरे ऐवजी ज्युनियर मयूर म्हटलं तर वावगं ठरेल. आणि नक्कीच जसं ज्युनियर त्याच्या पुढे लागलं गेलं त्याच्या खेळामध्ये चमकदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच नक्कीच ललेश फुल टॉस बॉल होता यावेळेला दिशाहीन. ही समस्या फार मोठी राहिली आहे ललेशला. ही संपूर्ण स्पर्धा अगदी यूट्यूबवर जवळून बघावी लागेल त्याची गोलंदाजी. भरपूर वाईट बॉल त्याने टाकलेत पहिल्या मॅचपासून. म्हणजे जेवढा टेन्शन या सामन्याचा भगवान पाटील साहेबांना नसेल तेवढा टेन्शन प्रदीपला आहे, ज्या अनुषंगाने तो चिरप करतोय. नाही गरजेचं आहे, कारण ज्यावेळी एखादा संघ आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी आपल्या विभागासाठी खेळत असतात त्यावेळी मात्र अशा प्रमाणे चेरअप करणं गरजेचं आहे. ललेश पाटील पुन्हा एकदा राऊंड द विकेटने आलाय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणि आज असं वाटलं होतं की 80% जे प्रेक्षक आहेत ते मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या बाजूने आज आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु कुठेतरी अनंत केने यांची आपल्याला आज वेगळी रणनीती पाहायला मिळाली आणि त्यांचं मात्र सोपडं भंग झालं. हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे. हार पराभव जीत या गोष्टी होत असतात. आणि बीबी स्पोर्ट इताडी संघ जर पाहिलं तर भगवानजी पाटील यांनी प्रदीपला कोचिंगची पदवी दिलेली आहे. क्या बात आहे. आणि त्याचमुळे मात्र ते जास्त टेन्समध्ये आहेत. धाफलक्यावरती आपण लक्ष देऊया. सलगता होता दुसरा डॉट चेंडू आपण पाहिला आणि 39 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावलांचा वापर केला, सरळ बॅटरी लॉक केला, चेंडू मात्र अगदी काऊ कोणाकडे मात्र वाटचाल करतो. एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरतीच विजय केल्यानं मात्र त्या ठिकाणी समाधानी मानलं. कारण विजयला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळी नवीन फलंदाज या ठिकाणी ऑन स्ट्राईकवरती येतो त्यावेळी थोडंसं स्ट्रगल करतोय आणि आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी मला घ्यावी लागेल. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मात्र एका धावेवरती समाधानी मानलं आणि धावफलक्यावरती 40 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 12 धाबांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू आणि विजयासाठी 12 धाबांची गरज आहे. उद्या ठीक 2:45 वाजता या दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायची आहे. जय जोटिंगदेव देवरुंग संघ आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा. दुसरा सामना असेल जयांश 11 सावंत विरुद्ध सानवी 11 आमने. ललेश पाटील पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होते. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बेट केलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना हा क्लास आहे विजय केण्याचा. 4 धाबांसाठी चौकार. काय जबरदस्त फटका इथे मात्र या ठिकाणी सजवलाय. अगदी क्रिकेटच्या क्लास, क्रिकेटची नजाकत. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर जेवढी संख्या षटकारांची आहे तेवढी संख्या आपण पाहिली तर चौकारांची आहे. 114 षटकार पाहिले आणि 114 चौकार पाहिले आणि हा 114वा चौकार विजय केनेच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला. काय जबरदस्त अपडेट आमच्यापर्यंत देत असताना एंटरटेनमेंट. हो इथे मात्र या ठिकाणी ऑन साईडला फलंदाज बीट, एसटी रक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर. अजून एक चौकार आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना भगवानजी पाटील यांचा संघ बेबी स्पोर्ट इताडे. फक्त विजयासाठी 12 चेंडूमध्ये 4 धाबांची आवश्यकता. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी कामगिरी आज पूर्ण दिवस रात्रीमध्ये आपल्याला बेबी स्पोर्ट इताडे संघाची पाहायला मिळाली. आणि खास करून विजय केनेचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने आज खेळ प्रस्थापित केला. आणि आज पूर्ण दिवस रात्रीचा जर खेळ पाहिलं तर विजय केनेच्या बॅटमधून किती धाबा आल्या नक्कीच आम्हाला आमचे किंग स्कोरर अल्पेश गायकवाड नक्कीच सांगणार आहेत. कारण आपण कालचा दिवस रात्री जर खेळ पाहिला तर बलवंत दलवी याच्या बॅटमधून आपण तब्बल 103 धाबा पाहिल्या. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर विजय केनेच्या बॅटमधून तब्बल 82 धाबा आज आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे ही रेस सुरू आहे. कारण बलवंत दलवी सुद्धा मात्र देवरुंग गावाला बिलॉंग करतोय, परंतु त्यांनी म्हणजेच मल्हार देवरुंगपाडा स्पोर्टच्या माध्यमातून खेळत असताना ते कार्य केलं. आणि विजय केने हे सुद्धा मात्र देवरुंग गावाला बिलॉंग करतात, परंतु विजय केनेनं बेबी स्पोर्ट इताडे संघाच्या माध्यमातून खेळत असताना मात्र एक कार्य ही उपलब्धी त्यांनी प्राप्त केली. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक
आणि 4 धावांची गरज. दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा राकेश दिगाडकर उर्फ रॉकी यांना आपण पाहतोय 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. डावा स्टिकवर चेंडूची फेकी स्क्वेअर चेंडू आहे. वाईटचा इशारा पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव ते मात्र पाहायला मिळाली आणि आता मात्र विजय पुन्हा आता मात्र या ठिकाणी सुनिश्चित झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नो बॉल आहे. क्या बात आहे. जी फिल्डिंग डिपार्टमेंट हो नक्कीच ऑफ साईडला एक्झॅक्टली 6 फिल्डर आहेत. म्हणजे इथे मात्र पहा अगोदरच आपण कर्ज बाजारी आणि त्यामध्ये उसने शेजारी आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे हा फ्री चेंडू असेल आणि फ्री चेंडूवरती जबरदस्त फटका आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना जिंकलाय बीबी स्फोटी ताडे संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन बीबी स्फोटी ताडे, कॉंग्रॅच्युलेशन भगवानजी पाटील, कॉंग्रॅच्युलेशन भागीजी पाटील अँड हार्ड लक रॉकी अँड हार्ड लक जय सावरीदेव किरावली नानकर. आणि या दुसरा संघ ठरलाय ज्याने सेमीफायनल मध्ये या स्पर्धेमध्ये प्रवेश केला, टॉप 4 मध्ये प्रवेश केला. बेबी स्पोर्ट ताड संघाचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने त्यांनी आज खेळ त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत. नो डाऊट ज्यानं